सर पुण्यात नेमकी काय परिस्थिती आहे गॅस सिलेंडरची घरगुती आणि कमर्शियल लोकांमध्ये संभ्रम आहे? सर्वात आधी मी सर्व पुणेकरांना एक गोष्टी स्पष्ट करू इच्छितो की पुण्यामध्ये डोमेस्टिक सप्लायसाठी कुठल्याही प्रकारची कमतरता नाही आहे. आपल्याकडे डोमेस्टिक सप्लायसाठी जेवढा LPG पाहिजे तेवढा पुरेसा आपल्याकडे उपलब्ध आहे आणि पुढेही सुद्धा अडचण येणार नाही, म्हणून शासनाने कमर्शियल सप्लायवर काही टक्के बंदी आणलेली आहे. तर सर्वात आधी जिल्हाधिकारी म्हणून मी सर्व पुणेकरांना आवाहन करू इच्छितो की पॅनिकमध्ये येऊन आपण LPG सिलेंडर घेण्यासाठी रांगा लावू नका. पॅनिकमध्ये ॲडिशनल घेण्यासाठी आपण प्रत्येक ठिकाणी पोहोचतो आहे, त्याच्यामुळे रांगा लागते आणि मग लोकांमध्ये संभ्रम निर्माण होतो आणि एक पॅनिकची सिच्युएशन क्रिएट होते. तर तसं कुठलीही परिस्थिती आपल्या जिल्ह्यामध्ये नाही आहे, संपूर्ण महाराष्ट्रामध्येही नाही आहे. पुण्यामध्ये इनफॅक्ट प्रोडक्शन पण होत असतो आणि म्हणून कुठल्याही प्रकारच्या डोमेस्टिक सप्लायची कमतरता आज पण नाही आहे, पुढे पण येणार नाही आहे. त्यासाठी सर्व काळजी शासन स्तरावर घेतली जात आहेत. साधारण किती महिन्यांचा साठा आता शिल्लक आहे गॅसचा जिल्ह्यात? तर आपल्याकडे काय आहे की याच्यामध्ये एक गोष्टी आम्ही सांगू शकतो की कंटिन्युअसली आपल्याकडे सप्लाय येत असते आणि शासनाने 4 प्रकारचे प्रायोरिटीजप्रमाणे करून दिलेले आहेत की मागचे 6 महिन्यामध्ये जेवढा आपल्याला साठा लागला होता वेगवेगळे सेक्टरसाठी, त्याच्यामध्ये डोमेस्टिक सप्लाय, कमर्शियल सप्लाय, प्रायोरिटी सेक्टरचं सप्लाय, त्याच्याप्रमाणे त्याने मागचे 6 महिन्याचा अंदाज घेऊन 100%, 80% पुरवठा करा त्या पद्धतीचे आदेश दिलेले आहे. तर त्याच्या अनुषंगाने डोमेस्टिक सप्लायसाठी निर्देश असे आहे की 100% सप्लाय आपल्याला करायची आहे. त्याच्यामध्ये मात्र एक अट आहे की एक सिलेंडर जे आहे ते 25 दिवसासाठी, म्हणजे एक कन्झ्युमरला 25 दिवसामध्ये एक मिळते. तर तो एक कंडिशन शासनाने लावलेली आहे. पण याच्याशिवाय कुठल्याही प्रकारची कमतरता असणार नाही. आपल्याकडे सफिशियंट क्वांटिटीमध्ये आहे. सप्लायसुद्धा चालू आहे आपल्याकडे, प्रोडक्शन पण त्या पद्धतीने चालू आहे. तर डोमेस्टिक सप्लायला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. काल चीफ सेक्रेटरी स्तराची बैठक पण झाली आणि त्याच्यामध्ये त्याने आणखीन 2 दिशानिर्देश आम्हाला दिलेले आहेत. पहिला आहे की जे आपल्याकडे सर्व हॉस्पिटल्स आहे त्याला कुठल्याही प्रकारचा सप्लाय कमी नाही पडला पाहिजे, ते आम्ही एन्श्योर करतो आहे. आणि सेकंड, जे हॉस्टेल्स आहे गव्हर्नमेंट शासकीय हॉस्टेल आणि एडेड हॉस्टेल, त्यांनाही सुद्धा सप्लाय कंटिन्युअसली देतील, तेही आम्हाला एन्श्योर करायला सांगितलं, तर तेही आम्ही एन्श्योर करतो आहे. मात्र हा सिच्युएशन बघून काही ठिकाणी काही लोक ब्लॅक मार्केटिंग आणि होल्डिंग करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यासाठी आम्ही तालुका स्तरावर प्रत्येक तालुक्यामध्ये पथक स्थापित केलेले आहेत तहसीलदारच्या अध्यक्षतेखाली. त्याच्यामध्ये पुरवठा निरीक्षक आणि पोलीस निरीक्षकसुद्धा आहे आणि याचं काम आहे की ते प्रत्येक ठिकाणी जाऊन तपास करत आहेत की कुठेही कुठल्या प्रकारचा होल्डिंग नाही झाला पाहिजे, ब्लॅक मार्केटिंग नाही झाला पाहिजे. बघा आपल्याकडे ज्या पद्धतीने सप्लाय आहे त्या पद्धतीने कमी नाही पडणार, मात्र जर ब्लॅक मार्केटिंग आणि होल्डिंग झाला तर पुढे जाऊन कमी पडू शकतो. तर प्रशासन म्हणून आम्ही सर्व काळजी घेतो आहे की कोणी होल्डिंग, ब्लॅक मार्केटिंग प्रकारचे प्रयत्न करू नये. आम्हाला काही ठिकाणीकडून असेही तक्रार आलेली आहेत की हा सिच्युएशनचा वापर करून काही ठिकाणी काही लोक जे आहे ते जास्त दरामध्ये विकण्याचा प्रयत्न करते आहे. तर त्या ठिकाणी आम्ही काही कारवाई केलेली आहे, निरोप पण दिलेले आहेत. तर सर्व नागरिकांना आमचा 3 आव्हान राहील. पहिला हा की डोमेस्टिक सप्लाय कुठल्याही प्रकारच्या कमतरता नाही आहे, म्हणून कोणालाही घाबरायची आवश्यकता नाही आहे. दुसरा, कोणताही सप्लायर हा सिच्युएशनचा वापर करून स्वतःसाठी जास्त अमाऊंटमध्ये विकू नये. तशा प्रकारची आमच्याकडे कंप्लेन आली तर त्याच्यावर खूप कडक कारवाई केली जाईल, त्याचे निलंबनही केली जाईल सप्लायचा आणि त्याच्यावर परमानंटली पण बंदी आणली जाईल. आणि तिसरी आमच्या सर्वांना आव्हान देतील की ब्लॅक मार्केटिंग किंवा होल्डिंग करण्याचा प्रयत्न कोणी करू नये. आम्ही लक्ष ठेवून आहोत, आमचे पथक आहेत, प्रत्येक ठिकाणी व्हिजिट पण करत आहेत. हे 3 गोष्टी खूप महत्त्वाची सद्यस्थितीमध्ये. पॅनिकची सिच्युएशन अजिबात नाही आहे. आपल्याकडे सफिशियंट क्वांटिटीमध्ये डोमेस्टिक सप्लायसाठी LPG अवेलेबल आहेत. सर काही समित्या पण पुणे शहरात दिवसाला किती वितरण होते, जिल्ह्यात किती, आकडेवारी किती कसं? आणि आम्ही प्रत्येक दिवशीचा आकडासुद्धा आम्ही उपलब्ध करण्याची सुरुवात आजपासून करत आहोत की आपण आधी किती सप्लाय करत होतो आणि आता किती सप्लाय करत आहोत. तर हे डेटा आम्ही आजपासूनच देण्याची सुरुवात करतो आहे. त्याचा उद्देश आमचा हाच आहे की एकदा लोकांना लक्षात आलं की डोमेस्टिक सप्लाय आधी जेवढी होत होती ते आता पण तेवढीच होत आहेत. तर हळूहळू ते सिच्युएशन आहे ते कंट्रोलमध्ये येऊन जातील. पण मी वारंवार हे सांगतो आहे की डोमेस्टिक सप्लायमध्ये कुठल्याही प्रकारचा तुटवडा येऊ नये, म्हणूनच प्रशासनाने हा प्रोएक्टिव्हली जे कमर्शियल सप्लाय आहे त्याला 80% आणलेलं आहे, जेणेकरून डोमेस्टिक सप्लाय जे आहे त्याला पुढे कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. कमर्शियलचं काय सर?
कमर्शियलमध्ये 3-4 त्याने प्रायोरिटी सेक्टर डिसाईड करून दिलेले आहे. 4 प्रायोरिटी सेक्टर आहे. पहिला प्रायोरिटी सेक्टर आहे तो आहे डोमेस्टिक सप्लाय. तर डोमेस्टिक सप्लायबद्दल स्पष्ट दिशानिर्देश आलेले आहे 9 मार्चच्या आदेशामध्ये, की मागचे 6 महिन्यामध्ये जेवढा आपण सप्लाय केला होता तेवढा सप्लाय 100% त्यांना मॅच करून पुढे पण करायची आहे. मग त्याच्यानंतर सेकंड कॅटेगरी आहे, थर्ड कॅटेगरी आणि फोर्थ कॅटेगरी आहे. त्याच्यामध्ये पहिल्या कॅटेगरीमध्ये फर्टिलायझरचा उल्लेख आहे, पुढची कॅटेगरीमध्ये टी मार्केटसाठी जे आहे त्याचा उल्लेख आहे, मग इंडस्ट्रीयलचा उल्लेख आहे, मग कमर्शियल रेस्टॉरंटचा उल्लेख आहे. तर त्याच्यामध्ये असं नमूद केलेलं आहे की सध्याचे साठा मागचे 6 महिन्याचा जे साठा सप्लाय केला होता त्याच्या 80% सप्लाय त्याने पुढे करायचे. तर या पद्धतीचा हा नियोजन आहे. मात्र पुढे डोमेस्टिक सप्लायला कुठल्याही प्रकारच्या अडचण येऊ नये म्हणून आपण हा 20% शासनाने कमी करण्याचा निर्णय कमर्शियलबद्दल घेतलेला आहे. जिल्हास्तरीय समित्या स्थापन केल्यात, महाराष्ट्र शासनाने देखील आदेश काढले. त्या समित्या ती पथकं नेमकं काय काम करतायत ब्लॅक मार्केटिंग रोखण्यासाठी तुम्ही स्वतः लक्ष ठेवून आहात सगळ्यावरती. किती समित्या आहेत आणि जिल्हाभर या समित्या आहेत? याच्यामध्ये आपण प्रत्येक तालुक्यामध्ये पथक गठीत केलेले आहे. त्या पथकामध्ये तहसीलदार आहे, पुरवठा निरीक्षक आहे, पोलीस निरीक्षक आहे. हा लोकांचा काम आहे की ज्या ठिकाणी आपल्याकडे प्रोडक्शन होत असतो आणि सप्लाय होत असते त्या ठिकाणी व्हिजिट करायचे आणि त्या ठिकाणी नियमाप्रमाणे सर्व काम चाललेलं आहे का त्या बघायचे. ते सर्व ठिकाणी जाऊन ते व्हिजिट करत आहेत. 3-4 ठिकाणी कारवाई पण झालेली आहे ते आम्ही सांगू इच्छितो. आम्हाला परवा 3 ठिकाणी ब्लॅक मार्केटिंगचा प्रकार होतो तसे आम्हाला निरोप मिळाले होते. एक दोंडमध्ये झाला होता, एक लोणी कालबोलच्या एक परिसरामध्ये झाला होता आणि अजून एक ठिकाणी झाला होता पिंपरीतर्फे. तर त्या ठिकाणी जाऊन आमचे पथकाने कारवाई पण केलेली आहे. आणि मुख्य हाच आहे की ब्लॅक मार्केटिंग आणि होल्डिंग थांबवणे हे आमच्या पुढे मुख्य काम असणार आहे. कारण हा वस्तुस्थितीचा वापर करून काही लोक जे आहेत अशा प्रकारचे गैरकृत्य करू शकतात. तर तसा होऊ नये, त्याच्यामुळे आपला जे गॅस सप्लाय आहे ते कमी होऊ नये त्यासाठी आम्ही लक्ष ठेवून आहोत. त्याच्यामध्ये 3 प्रकार आम्ही जे कायदा आहे कन्झ्युमर ॲक्ट खाली पण आहे आणि आमच्या सप्लाय ॲक्ट खाली पण आहे. आम्ही सर्वात आधी तर त्याचा जे गॅस सिलेंडर आहे ते जप्त करतो. त्याचा जे लायसन्स आहे ते निलंबित होतो वितरकाचा आणि त्याच्यानंतर त्याच्यावर आम्ही सध्या हा परिस्थिती बघता त्याच्यावर गुन्हा पण दाखल करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. जनरली प्रोसेसमध्ये आमचे 2च गोष्टी असतात, निलंबन करणे आणि त्याचा गॅस सिलेंडर जप्त करणे आणि मग त्याची हिअरिंग घेऊन त्याच्या अनुषंगाने त्याच्यावर फाईन टाकणे, पुढची कारवाई करणे. पण हा केसमध्ये आम्ही गुन्हा दाखल पण करण्याची सूचना दिलेली आहे. त्यांच्या अवेअरनेस होत नाही कारण ते पोहोचत नाही लोकांपर्यंत सर्व व्यवस्थित. त्याच्यासाठी काय करणार आहात? कारण बऱ्याच ठिकाणी आता पोलीस संरक्षणाची पण त्यांनी मागणी केली. आमची काल जे IOCL, BPCL, SPCL जे मुख्य सप्लायर्स आहे त्याच्यासोबत काल संध्याकाळी मीटिंग झाली होती. त्याने पण आमच्याकडे हाच डिमांड केली होती की सर सध्या लोक पॅनिकमध्ये येतात आमच्याकडे आणि रांगा लागतात आणि ते रांगाला बघून जास्त लोक पॅनिक करतात आणि एक संभ्रमची परिस्थिती निर्माण होते. तर त्या लोकांनी आम्हाला हाच रिक्वेस्ट केली होती की आमच्याकडे आपण थोडासा पोलीस बंदोबस्त दिला तर त्याचा वापर करून आम्ही लोकांना कंट्रोल करू शकतो. तर मी कालच SP साहेबांना आणि बाकी लोकांना सूचना दिलेली आहेत. जे मुख्य आपले सप्लाय पॉईंट्स आहेत त्या ठिकाणी आम्ही पोलीस बंदोबस्त देतो आहे. त्याचा मुख्य काम हाच राहतील की लोकांना सांगायचे की आपल्याला पॅनिकमध्ये येऊन कुठल्याही प्रकारच्या रांगा लावायची आवश्यकता नाही आहे. डोमेस्टिक सप्लाय सर्वांना OTPद्वारे सध्या मिळते. तर ते OTPद्वारे जे आपला आला की त्याच्यानंतर त्यांना मिळून जातील. मध्ये हे पॅनिक क्रिएट झाल्यामुळे काही लोकांचे OTP आले तरीसुद्धा त्यांना सप्लाय झाला नाही, अशाही गोष्टी झालेली आहेत. पण ते आम्ही कालच आमची बैठक झाली. ज्या लोकांचे OTP आले आहे ज्याचा ते 25 दिवसाचा कालावधी संपलेला नाही आहे त्याने येणारे 2-3 दिवसामध्ये रुटीनप्रमाणे डोमेस्टिक सप्लायचे सिलेंडर मिळून जातील. ऑनलाईन एजन्सी ऑनलाईन बुकिंग बंद केलेलं नंबरच बंद करण्यात अनेक नागरिकांची अशा देखील तक्रार येतात बुकिंग होत नाही म्हणून ते रांगा लागतात. नाही डोमेस्टिक सप्लायचा आपला सध्याचा डोमेस्टिक सप्लायबद्दल आपला चालू आहे. परवा माझ्याकडेही कंप्लेंट आली होती, त्याच्यानंतर आम्ही कंपनीला सूचित केला होता आणि त्या कंपनीचा जे ऑनलाईन सिस्टम आहे ते आता चालू झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा जर बंद पडला परत तर त्याच्याबद्दल आम्ही लक्ष ठेवून येत आहोत. डोमेस्टिक सप्लायमध्ये कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही हे आम्ही एन्शोर करतो. सर जर जी एजन्सी आहे तिथे जी रांगा लागतात त्यांना जर पूर्वीसारख्या घरी सिलेंडर दिले गेले आजही एजन्सीच्या तिथे न देता पूर्वी जसं आपण घरी पाठवत होतो तसं एजन्सीला आदेश दिले तर ती गर्दी होणार नाही आणि ज्यांना OTP दिलाय तर ते
सुरळीत सुरू राहील तर त्यावर काही आपण करतो. आम्ही कालच याच्याबद्दल हा सेम सूचना त्यांना दिलेली आहे की जे आधीच्या रुटीन प्रोसेस होता ते रुटीन प्रोसेस आपण कंटिन्यू करावा, लोकांना सांगावा. तशा पद्धतीने आम्ही सुद्धा माध्यमाच्या वतीने सर्व लोकांना आवाहन करतो, जेणेकरून लोकांना घाबरून आणि तुमच्यासमोर लाईन लावण्याची आवश्यकता लागणार नाही. तर ते आधीचं जे सिस्टम आहे ते आपण याच्यापुढे कंटिन्यू ठेवत आहोत. मात्र तुमच्या सर्वांच्या माध्यमातून मी पुणेकरांना हाच आवाहन करू इच्छितो की पॅनिकमध्ये येऊन आपण ॲडिशनल आताच घ्यायचे, जेणेकरून एप्रिलमध्ये किंवा मेमध्ये तुटवडा झाला तरी आपल्याकडे स्टॉक असला पाहिजे. तर तशा प्रकारचा काही करण्याची आवश्यकता नाही. तुटवडा आपल्याकडे होणार नाही, तुटवडा होणार नाही, कमी पडणार नाही. म्हणूनच शासनाने हे पाऊल उचललेले आहे आणि कमर्शियल आणि बाकी सप्लायवर आपण थोडासा बंदी आणलेला आहे. सर अनेक अशा इमारती आहेत किंवा अशा ऑफिसेस आहेत जिथं सरकारी ऑफिसेस जिथं जसं मनोरुग्णालय आहे जिल्ह्याचं किंवा इथं ससून आहे जिथं गॅस वापरला जातो स्वयंपाकासाठी किंवा इतर याच्यासाठी, तिथून काही तुम्हाला पत्र वगैरे त्या प्रशासनाने केले का की तिथं गॅस पुरवठा कमी पडतोय? जिल्हा मनोरुग्णालय उदाहरण जर पकडलं नाही, हॉस्पिटलकडून माझ्याकडे तसे काही कंप्लेंट आली नाही. त्याचं कारण आहे की पहिल्या दिवशीपासून आपण सर्वांना सूचना दिलेली आहे की हॉस्पिटलला कमी नाही पडलं पाहिजे, कारण ते अत्यावश्यक आहे. काल चीफ सेक्रेटरी सराची जी मीटिंग झाली त्याच्यामध्ये सुद्धा मला हाच सूचना देण्यात आली होती की जे अत्यावश्यक सेवा आहे ज्याच्यामध्ये मुख्यतः हॉस्पिटल असतात तिथे कुठल्याही प्रकारचा सप्लाय हॅम्पर नाही झाला पाहिजे. याच्याशिवाय जे आपले शासकीय हॉस्टेल्स आहेत, जे एडेड हॉस्टेल्स आहेत, त्या ठिकाणी खूप मोठ्या संख्येने आपले विद्यार्थी असतात, तर त्यांनाही कंटिन्युअसली सप्लाय देतील त्याच्याबद्दलची सूचना काल दिली होती. कालची बैठकमध्ये आमच्याकडे पुण्याचे सप्लायर उपस्थित होते आणि कॅबिनेट मंत्रालय स्तरावर सुद्धा जे स्टेट हेड जे आहे सप्लायचे ते सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित होते. तर आम्ही लक्षात ठेवून आहोत हे 3 गोष्टी महत्त्वाची आहे की लोकांना घाबरायची नाही आहे. ब्लॅक मार्केटिंग होर्डिंगवर आम्ही लक्ष ठेवून आहोत आणि कोणीही कुठल्याही प्रकारचा जास्त रेटमध्ये विकू नये हे आम्हाला सर्वांना आव्हान देतील.